मी माझा दवाखाना आटपून घरी जात असताना रस्त्यावर दोन महिला ऑन दी स्पॉट मृत झालेल्या होत्या। बहुतेक ट्रक आणि गाडीचा टू व्हीलरचा अपघात झालेला आहे आणि एक लहान बाळ अगदी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तिथे मला दिसलं। मला त्याला हॉस्पिटलायझेशन करणं खूप जरुरी होतं, त्यामुळे मी त्याला ताबडतोब घेतलं आणि ताबडतोब त्याला हॉस्पिटलायझेशन केलं। बाळाची कंडिशन खूप क्रिटिकल आहे आणि क्रिटिकल असल्यामुळे त्याला ट्रीटमेंट आता चालू केलेली आहे। परंतु हे ट्रक आणि ह्या ज्या गाड्या आहेत, ॲक्सिडेंट जो झाला हे थोडं याला जबाबदार वर्दळ आणि थोडं रस्त्याची खराबी या गोष्टी कुठेतरी विचारात घेतल्या पाहिजे शासनाने आणि त्याचा काहीतरी निर्णय घेतला पाहिजे। आपलं नाव? डॉक्टर चेतन खैरनार। काय सांगाल, आज एक अपघात झाला होता, आपण जखमींची मदत केली, नेमकं काय होतं? द्वारका नगर येथे राधाकृष्ण मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती, त्या ठिकाणी मी दर्शनाला गेलेले होते। तिथून रिटर्न होत असताना त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला होता। खूप गर्दी होती, आम्ही त्या ठिकाणी थांबलो। त्याच वेळेला तो ॲक्सिडेंट म्हणजे आम्ही येण्याच्या 3-4 मिनिट अगोदर तो ॲक्सिडेंट झालेला असल्यामुळे तेथील बाळाला खैरनार डॉक्टर यांनी मदतीचा हात देऊन त्यांनी लगेच निक्लेस हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्या बाळाची जी आजी होती, म्हणजे जे मृत जी मुलगी झालेली होती तिची आई, दोघी मुलींच्या आया त्या ठिकाणी रडत होत्या। त्या मागे ऑटो रिक्षामध्ये होत्या, त्या तिथे रडत असताना आम्ही त्यांना धीर दिला आणि त्यांना सुद्धा आमच्या गाडीतून आम्ही हॉस्पिटलमध्ये आणलं। त्यानंतर हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर बाळाच्या संदर्भात आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली। डॉक्टरांनी बाळ वगैरे व्यवस्थित आहे, पण कोणाची साईन घ्यायची, कोणाच्या भरोसे त्याची ट्रीटमेंट सुरू करायची। मी सांगितलं मी माझ्या भरोसे तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा, मी ह्या बाळाची जबाबदारी घेते। कारण त्यावेळेला त्यांच्या ज्या आजी होत्या त्यांची कंडिशन त्यामध्ये नव्हतं की ते काही बोलू शकतील, म्हणून मग मी माझ्या जबाबदारीवर त्या बाळाची ट्रीटमेंट सुरू केली आणि त्या बाळाच्या ज्या आजी होत्या त्यांना मी दोघांना सुद्धा घरी, त्यांच्या घरी खोटेनगरजवळ त्यांचं घर आहे त्या ठिकाणी त्यांना सोडलं। खरं तर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून हा ॲक्सिडेंट झाला। मी या ठिकाणी सगळं खरं तर नम्र आवाहन करते प्रशासनाला सुद्धा की या रोडाने भरपूर ॲक्सिडेंट होता आणि खोटेनगर हा खरं तर ॲक्सिडेंट स्पॉट झालेला आहे, तर तिथे काहीतरी अशी व्यवस्था करावी की जेणेकरून ॲक्सिडेंटला आळा घातला गेला पाहिजे। कारण हे जे या हायवेवरचे जे ॲक्सिडेंटचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। ट्रक चालक आणि ट्रॅक्टर चालक यांनी सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे, कारण या ठिकाणी 2 वे आहेत, म्हणजे मागून येऊन त्यांनी धडक दिलेली आहे, म्हणजे चुकी या ठिकाणी या ट्रक चालकाची आहे। तर पोलिसांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा शहानिशा करून त्यांना त्वरित त्यांना अटक करावी आणि त्यांना शिक्षा द्यावी। कोणालाही वेळ नाही, या ठिकाणून आपले 3 मंत्री जातात तरी त्या रस्त्याची डागडुजी होत नाही, काय सांगाल? नॅशनल हायवेला ज्या वेळेला आम्ही त्या बाळाच्या आजीला घरी सोडलं आणि घरी रिटर्न येत होतो त्यावेळेला आम्ही पुन्हा त्या स्पॉटकडे थांबलो आणि बघितलं तर तिथे आजूबाजूला भरपूर खड्डे पडलेले होते। म्हणजे एक वेळ मनात असं आलं की या खड्ड्यामुळे हा ॲक्सिडेंट तर झाला नसेल ना। हा जो महामार्ग आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर ठिकठिकाणी खड्डे आहेत। खरं तर नॅशनल हायवेवाल्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि 3ही मंत्री या रस्त्यावरूनच ये जा करतात, त्यांना हे खड्डे दिसत नाही का, हा माझा पहिला प्रश्न आहे। मला असं वाटतं ज्यावेळेला मुख्यमंत्री साहेब जळगाव शहरात आले होते तेव्हा त्यांचा पूर्ण मार्ग हा सुधारला गेला होता, सगळे खड्डे बुजलेले होते। मुख्यमंत्री साहेबांना जर आमच्या आदरणीय गुलाब भाऊंनी पार दिला नेलं असतं तर मला असं वाटतं तिथपर्यंत ते सगळे खड्डे बुजवले गेले असते। मी प्रशासनाला नम्र आवाहन करते, नॅशनल हायवे PW वाल्यांना नम्र आवाहन करते आहे की हे मृत्यूचा जो हा मार्ग होत चाललेला आहे, हा मृत्यूच्या मार्गाकडे तुम्ही लक्ष द्या, नाहीतर जळगावकर तुम्हाला माफ करणार नाही।